आज आपला शुक्रवार आहे। आज आपण शुक्रवारची ब्लेसिंग घेऊया महालक्ष्मीची। आणि आज विनायक चतुर्थी पण आहे आणि गणपती आणि महालक्ष्मी दोघांची ब्लेसिंग घेऊया। आता नवरात्र चालू आहे तर देवींचा वारच चालू आहे। आज माझं वैभवलक्ष्मीचं हे आहे तर आपण वैभवलक्ष्मी, महालक्ष्मी आणि गणपती तिघांची पण आपण ब्लेसिंग घेतो आहे। वैभवलक्ष्मी माता गणगण महाकाय सूर्यकोटी संपदानी देव सर्व कार्यशो सर्वदा गणपती म्हणा। एक काळ रे वा, एक काठ पडलंच मगासपासून ते मला दिसतंय, पिसताना कितींदा दिसलं मला ते काळे बघ। आज सगळी काढं वर आले, स्वतःहून पडत आहेत, वर उचलून पडत आहेत बघा। स्वतःहून काढं हे काय सगळी काढं स्वतःहून पडत आहेत पिसायच्या आधीच। बघा किती सुंदर ब्लेसिंग आली आहे वैभवलक्ष्मी मातेची, गणपतीची। बघा किती सुंदर ब्लेसिंग आली आहे। एवढी काढं पडली आहेत, घेऊ का मी एवढी काढं गणपतीची? गणपतीने अरे वा शनी, हा बरोबर आज शनीचं कार्ड पण आले। आज शनी बघा, शनी पण आला आज 17 1 1 7 8 शनी। आणि पेंटिकल पण आलो बघा, नाईट ऑफ पेंटिकल आणि पेज ऑफ पेंटिकल। म्हणजे लक्ष्मीने बघा 10 ऑफ पेंटिकल्स लक्ष्मीने भरभरून हे दिली। खूप चांगली कार्ड आली, एवढी घ्यायची देव आलीच आहे, देवीच आले तरी हो देव्याच आले। देवीने कार्ड स्वतःहून दिली आहेत बघा, मला कार्ड काढावी लागली नाही ते बघ, तिन्ही देव्या स्वतःहून आल्या बघा। हे कार्ड स्वतःहून आली बघा, आज कार्ड किती स्वतःहून आली आहेत कार्ड, मला काढावीच लागली नाही, आज कार्डच नाही काढली मी। किती सुंदर ब्लेसिंग आली देवीची, 3 देवे आल्या बघा। आज नवरात्र पण आहे, आज माझं वैभवलक्ष्मीचं पण मी आज नवरात्र म्हणून स्टार्ट केलं वैभवलक्ष्मी। आणि आज महालक्ष्मी शुक्रवार आपण महालक्ष्मीचं पण हे करतो, महालक्ष्मी वैभवलक्ष्मीच आली। आणि आज नवरात्र आहे म्हणजे बघा इथे बघा दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी तिन्ही पण आले, दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी। आणि मी कार्ड काढलीच नाही, ती स्वतःहून कार्ड आलीत बघा, स्वतःहून कार्ड आलीत। हे बघा हे 3 ऑफ वॉन्ड्स, कप्स आणि किंग। हे बघा आता इथे अजून एक कार्डचं आणि हे पण स्वतःहून पडलं होतं पहिलंच कार्ड पिसायच्या आधी। हे किंग ऑफ वॉन्ड्स आणि किंग ऑफ कप्स बघा। आज ह्याचं हे बघा, जिथे सरस्वती येते तिथे बघा, इथे लक्ष्मी विद्या सरस्वती येते तिथे बघा स्वतःहून विष्णू आणि शंकर दोघं पण आले। विष्णू आणि शंकराची पण ब्लेसिंग आहे। म्हणजे जिथे लक्ष्मी असते तिथे नारायण येतो, दुर्गा असते तिथे दुर्गा असते तिथे शंकर येतो। म्हणजे स्वतःहून ब्लेसिंग आली आहे बघा देवींची तुम्हाला। आणि हे बघा हे पेज म्हणजे कोण, गणपतीचेच आहे बघा। हे 2 आपोआप कार्ड पडली होती, म्हणजे शंकर परिवाराची पुन्हा विनायक चतुर्थी आहे। आणि जिथे गणपती असतो तिथे सगळी ब्लेसिंग येते बघा। इथे हा गणपती पण आला आणि कार्तिकी पण आलाय, गणपती कार्तिकी दोघं पण आलेत बघा। गणपती कार्तिकी दोघं पण आलेत पेजच्या, म्हणजे गणपतीने पण एनर्जी दिली आहे तुम्हाला। मी स्वतःहून कार्डच नाही काढली टॉवर मिमेन। हे बघा हे पेज ऑफ कप्स, हे बघा अजून एक देवी पण आली बघा। किती सुंदर कार्ड आलेत, कार्डच नाही काढलीत। हे पण 8 नंबरचं आले बाय, लवर्सचं कार्ड, सुंदर कार्ड आलीत एवढी सुंदर कार्ड आली आहेत। हे बघा तर कशी मी कशी स्टार्ट करू मलाच टेन्शन आलं आहे, पण एवढी स्वतःहून भरभरून कार्ड आली आहेत। ही बघ ही एक आली आहे बघा, ही पण एक देवी आली आहे बघा। आता अजून एक मुलगी शंकर परिवारमधली एक मुलगी राहते, अशोक सुंदरी राहिली होती बघा, शंकराची मुलगी पण होती राहिलेली, ती पण आली। असं म्हणाल तर आज देवींचाच वार आहे बघा, सगळ्या देव्या उपस्थित झालेत बघा, सगळ्या देव्या उपस्थित झालेत। आज नवरात्रीच्या सगळ्या देव्या उपस्थित झालेत, एवढी सुंदर रीडिंग आली आहे मस्तच। आणि हे बघा हे आता देवीने बघा एवढ्या लक्ष्मी आल्या तर 10 ऑफ पेंटिकल्स। मला 2-3दा पिसताना हे कार्ड दिसलं, पण हे होत होतं पण मी घेतलं नाही। मी म्हटलं स्वतःहून कार्ड काय घ्यायचं आपण, पेंटिकल बघून आपण असं वाटत होतं की पेंटिकल बघून आपण कार्ड घेऊ, म्हणून मी ते कार्डच नाही घेतलं। आणि स्वतःहून उचलून ते पडले पहिलं एक कार्ड बघा, ह्याच्यावर पहिलं कार्ड एक ह्याचं कार्ड पडलं वॉन्डचं, त्याच्यानंतर हे कार्ड पहिलं सेकंड कार्ड पडलं, आपोआप पडलं आहे। आणि ही सगळी कार्ड आपोआप पडले, मी एकही घेतली नाही, तुमच्या समोरच व्हिडिओ आहे बघा। आता ही फक्त लास्टची कार्ड घेतली मी, 8 ऑफ द बॉटम बघा, 8 ऑफ द बॉटम बघायला केली तेव्हा। आणि 8 ऑफ द बॉटममध्ये एवढी सगळी सुंदर कार्ड होती खाली, म्हणून मी 2-3 कार्ड घेतली खाली। मी कशी आज बघा आज 17 म्हणजे 8 नंबर। आणि हे बघा 8 नंबर, आज डेट 17 7 8 म्हणजे शनीचा नंबर। हे बघा शनिदेव पण ब्लेसिंग देतो आपल्याला बघा, शनिदेवने पण ब्लेसिंग दिली तुम्हाला। आता शनिदेवाला म्हणजे सूर्यदेव पण आले बघा, सूर्य
10 नंबर म्हणजे सूर्य, म्हणजे रिबर्थ होत आहे, म्हणजे तुमचं मागचं संपत आहे आणि रिबर्थ होत आहे तुमचं बघा. म्हणजे जिथे सूर्य असतो तिथे शनी पुत्र येतातच येतात. आणि हे बघा, जिथे आपल्याला शनीचा त्रास असतो ना, शनीची 7.5 असते, तिथे आपल्याला थोडीफार राहू आणि केतूची 7.5 असते. हे बघा, राहू पण आले. राहू पण आता तुम्हाला ब्लेसिंग देतो आहे, म्हणजे राहू पण तुमचं चांगलं होतं आहे बघा. 4 नंबरचं कार्ड राहू आलं आहे. राहू आला म्हणजे कुठे कधी कधी राहू बरोबर केतू पण असतो सोबत. आता नाही आलं केतूचं कार्ड, राहू बरोबर केतू पण असतो. पण शनी आलं आहे तिथे हे असतं. आणि हा बघा, हे पण शनी, हे पण राहूचंच कार्ड आहे. 13 नंबर आहे. 13 म्हणजे 134 राहूचंच. आणि हे बघा, म्हणजे तुमच्या आयुष्यातलं सगळं मागचं संपत आहे, देत होते. म्हणजे तुमच्या आयुष्यातलं वाईट कर्म संपतं आणि नवीन कर्म तुमचं चांगलं होतं आहे. जे तुमच्या पास्ट लाईफमध्ये काय तुमच्यावर वाईट घडलं आहे ते तुमचं सगळं संपतं आहे आणि तुमचं न्यू बर्थ होते. आणि इथे मेन सांगू, हे कार्ड कसलं इथं आपल्या पित्रांचं पण येतं. म्हणजे बघा, 2 कार्ड पित्रांचे आहेत. हे कार्ड पण असं पित्रांचं मानतात. हे पण पित्रांचं मानतात की पित्रांचा आशीर्वाद आहे बघा. म्हणजे तुमच्या इथे आता ह्या 4 देव्याला आहेत ना, तिथे तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद आहे. आता तुमची कुलदेवत कोणती असेल, दुर्गा, कात्यायनी, आता देवीची 9 रूप आहेत. त्यातली तुमची जी कुलदेवत असेल त्या कुलदेवतेचा तुम्हाला आशीर्वाद आहे. इथे जी राणी आली तिथे हे बघा, ही राणी आली तिथे तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला. कुलदेवतेचा आशीर्वाद आहे. कालीमातेचं पण कार्ड येतं. कालीमातेचा पण आशीर्वाद आहे बघा. कालीमाता पण आली आहे. म्हणजे पित्र पण आले, म्हणजे कुलदेवता आले, पित्र आलेत. आणि जेव्हा पित्र आणि कुलदेवता आपल्या प्रसन्न असतात ना, तेव्हा आपले सगळे ग्रह आपले व्यवस्थित होतात. म्हणजे इथे शनी पण व्यवस्थित होतो. आपला पितृदोष कधी लागतो, जेव्हा शनीची 7.5 असेल ना आपल्यामागे, राहू शनी केतूची, तेव्हा आपल्यामागे पितृदोष असतो. म्हणजे आपले न्यू कर्म म्हणजे पितृदोषच संपते. म्हणून तुमचे हे सगळे ग्रह पण आता हे होत आहेत. शनी, राहू, केतू हे सगळे ग्रह हे होत आहेत तुमचे. आणि हे बघा, आणि हे कार्ड पण 6 नंबर आहे. 6 नंबर म्हणजे शुक्र म्हणजे लक्ष्मी ऑलरेडी आले. म्हणजे हे कार्ड आले म्हणजे आले, म्हणजे तुम्हाला काहीतरी हे बघा गिफ्ट मिळते बघा. तुम्हाला गावातून काहीतरी प्रॉपर्टी वगैरे मिळू शकते, किंवा तुमचा मित्र वगैरे भेटेल, किंवा देवी तुम्हाला किंवा पित्र तुम्हाला काहीतरी गिफ्ट देत असेल. तुमचे पित्र देतील तुम्हाला आशीर्वाद. इथे तर देतातच आहे बघा. इथे पित्र भरभरून देत आहे. सगळंच आहे तुमच्याकडे. फायनान्स, करिअर सगळं तुमचं चांगलं होतं. हे कार्ड आलं बघा, टेन्शन नाही, सगळं देव देते तुम्हाला. विचारच करू शकत नाही तुम्ही. आता एवढी सुंदर कार्ड आले तर मी काय रीडिंग करू, मला असं प्रश्न पडला. हे बघा, लवर्सचं कार्ड म्हणजे जे आपल्यामुळे पाठी घराला पितृदोष असते. आता हे पितृचं कार्ड आलं म्हणजे घरात तुमच्या पितृदोष थोडाफार असणारच. पितृदोष आणि घरात वास्तुदोष असेल ना, आपले रिलेशनशिप खराब होतात, फायनान्स स्टक होतं, आपलं जे करिअर असेल ते स्टक होतं. ते सगळं जाऊन हे बघा, आता तुमची रिलेशनशिप पण चांगली होतात. काय नवरा बायकोचे रिलेशन खराब असतील, रिलेशनशिप चांगले होत आहेत, किंवा कोणाचं लग्न जमत नसेल ते लग्न जमेल. आणि हे बघा, हे 2 नंबरचं कार्ड. हे बघा, जिथे सूर्य असतो ना तिथे चंद्र पण येतो. 2 नंबर सूर्य म्हणजे आई आणि आई वडील. हे आईचं कार्ड, वडील आणि सूर्य, हे आई, वडील आणि आई बघा. म्हणजे चंद्राची पण ब्लेसिंग येते, म्हणजे आईची पण. आणि जेव्हा चंद्र कमजोर असतो ना, आपला चंद्र म्हणजे मनी पैसा. आणि जेव्हा चंद्र कमजोर असतो ना, आपला पैसा पण आपला थांबतो येण्याआधी. जरी शुक्र हे असला ना, सूर्य तुम्हाला बाकीचं देतो, गाडी बंगला हे. पण जिथे हे चंद्र कमजोर असतो ना, चंद्र हा मनाचा कारक असतो. आणि जिथे चंद्र कमजोर असतो तिथे आपला पैसा पण आपल्याकडे येत नाही. आणि चंद्र चांगलं झालं की आपला पैसा पण येतो आहे. म्हणजे बघा, तुमचं चंद्र पण चांगलं होतं आहे. आणि म्हणजे तुम्हाला देव तुम्हाला गिफ्ट देतो आहे. आता देव काहीतरी गिफ्ट देतो, की तुम्हाला कोणतरी तुमचा नवरा किंवा फ्रेंड्स कोणाकडून तरी गिफ्ट मिळेल बघा. इथे सुंदर कार्ड आले. मी काय आहे बघा, हे पण 4 नंबरचं कार्ड. हे पण 4 नंबर म्हणजे राहूचं कार्ड. राहूची किती कार्ड आली आहेत? 2 कार्ड आली आहेत. राहूचं स्वतःचं हे कार्ड. आणि हे बघा, तुम्ही असं म्हणता हे राहूचं कार्ड आले हे नाही, पण इथे 4 ऑफ पेंटिकल्स म्हणजे राहू आलं आहे. म्हणजे राहू तर आपल्याला सगळं देतो. राहू एकदम खाली तरी नेतो, नाही तर एकदम वरती तरी चढवतो. म्हणजे तुम्हाला एकदम करिअरमध्ये ग्रोथ करून देणार राहू. आणि सगळं तुम्हाला गाडी बंगला म्हणजे सगळं मिळू शकतं. राहू प्रसन्न म्हणजे सगळं प्रसन्न, नेम फेम सगळं. सूर्य पण आले बघा, तुम्ही सूर्य पण आले आणि राहू पण आले. सूर्य पण नेम फेम देतो, शनी पण नेम फेम देतो आपल्याला. शनी पण आपल्याला नेम फेम देतो आणि राहू पण नेम फेम देतो. जिथे शनी आणि राहू असेल ना, म्हणजे सगळेच ग्रह चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला नेम फेम, हमखास नेम फेम आहे. आणि राहू कोणाला तुमचे वाईट कर्मदाता शनी आहे. म्हणजे शनीने तुमचे कर्म संपवलेत वाईट आणि नवीन चालू झालेत. म्हणून तुमचे हे सगळे ग्रह चांगले झालेत. सूर्य, राहू, पितृदोष गेलाय तुमच्या मागचा. आणि हे बघा, हे राणीचं 3 नंबरचं कार्ड. 3 नंबर म्हणजे तुमचा गुरु पण चांगला होतोय.
हे गुरुचं कार्ड आलं म्हणजे गुरुचा पण आशीर्वाद, आणि गुरुचा आशीर्वाद असला आपल्याला सगळंच मिळतं. म्हणजे ही बघा इथे हार्टचक्र पण तुमचं ओपन होत आहे. म्हणजे ही राणी म्हणजे ही देवी तुम्हाला सगळं देते, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. तुमच्यावर मोठा आशीर्वाद आहे सगळ्या देवींचा. खूप सुंदर, माहीत नाही कोण एवढं सुंदर म्हणजे सुंदर ब्लेसिंग आली आहे. आणि बघा हे तर सरस्वतीचं, इथे पण तुमचं हार्टचक्र क्राऊन चक्र ओपन होतं आहे आणि तुमचं आयुष्यात बॅलन्सिंग येते. हे बघा सुंदर बॅलन्स येतो आहे. एवढा 3 देवींचा आशीर्वाद आहे. कोण भाग्यवान आहे, एवढा सुंदर देवींचा आशीर्वाद, पितरांचा आशीर्वाद आला आहे. हे बघा जी टॉवर मोमेंट म्हणते ना, ही टॉवर मोमेंट म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी टॉवर मोमेंट आली होती, म्हणजे काहीतरी पाठी त्रास असेल तुमच्या, ती टॉवर मोमेंट जाऊन तुमचं सगळं आता चांगलं होतं आहे. आणि हे बघा हे बघा 3 नंबरचं कार्ड, अजून एक 3 नंबरचं कार्ड आलं. मग अशी पण एक 3 नंबर, हा पण 3 नंबर म्हणजे राणीचं आहे. म्हणजे तुमचा इथे गुरु चांगला होते. आणि हे 3 ऑफ वॉन्ड्स म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला ॲब्रोडला वगैरे जाण्याची पण तुम्हाला योग आहेत. तुम्ही ॲब्रोड पण करू शकता. म्हणजे सगळं तुम्हाला देव चांगलं करतो. अजून काय होणार, म्हणजे तुम्ही बाहेरगावी जाण्याचं, बाहेरगावी काहीतरी धंदा म्हणजे बिझनेस वगैरे सेट करण्याचा विचार करताय, काहीतरी तिथे राहण्याचा पण तुमचा विचार असेल ॲब्रोडला. हे बघा म्हणजे बाहेर काहीतरी तुम्ही भरपूर कुठे दुसरी एका जागी ना बिझनेस ओपन करणार, भरपूर तुमच्या बिझनेस तुम्ही ओपन करणार भरपूर जागी. शनी आले म्हणजे शनी काय, तुम्ही पूर्वी जे काही कष्ट केले होते त्याचं फळ शनी त्यावेळी देतोच आपल्याला. आणि बघा इथे पेजचं बघा, पेजची 3 कार्ड आली. एवढी पेजची 3 कार्ड आले, म्हणजे पेंटिकल आले, कप्स आणि सॉर्ड, म्हणजे 3 पेज आले. म्हणजे बघा तुम्हाला 3 गोष्टी, तुम्ही बघा आता 3 देव्या आलेल्या, 3 पेज आले. म्हणजे काय, तुम्ही नक्की क्रिएटिव्ह काम करताय. म्हणजे कोणतं तरी क्रिएटिव्ह काम करताय, तुम्ही यूट्यूबर असाल, काही असेल, म्हणजे पेजचं म्हणजे तुम्ही नक्की काहीतरी, म्हणजे तुम्हाला पॉवर पण भेटते. बघा पेज ऑफ सॉर्ड म्हणजे तुम्हाला एक पॉवर पण भेटते, नवीन स्ट्रेंथ भेटते. पेंटिकल पण तुम्हाला मिळतात, म्हणजे काहीतरी नवीन उद्योगधंदा करा. कप्स म्हणजे सगळे मॅनिफेस्ट कराल ते सगळं पूर्ण होतं आहे. तुमच्या सगळ्या इच्छा, कप्स म्हणजे सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होत आहेत. आनंदात भरपूर प्रेम येते, हॅप्पी जीवन येते तुमचं. पेज ऑफ कप्स आले म्हणजे 3 पण आलेत, पॉवर आलं आहे, फायनान्स आलं आहे तुमचं, म्हणजे मनी पण आले तुमच्यामध्ये. आणि सगळ्या इच्छा म्हणजे जे मागाल त्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत. आणि तर नाईट ऑफ पेंटिकल, ही पण नाईट ऑफ पेंटिकल म्हणजे तुमच्याकडे जलदगतीने पैसा येते. तुमच्याकडे काहीतरी जलदगतीने ऑपॉर्च्युनिटी आहे बिझनेसची वगैरे, तेव्हा तुमच्याकडे पैसा येणार नाही. बघा नाईट ऑफ पेंटिकल म्हणजे एक तुम्ही मॅच्युरिटी, इथे काय असं असतं बालिशपणे, इथे तुम्ही बालिश नसता पेज ऑफमध्ये, म्हणजे तुम्ही काहीतरी असं हसत मुकत आपल्यात धुंदीत असता. पण इथे तुम्ही अगदी रिस्पॉन्सिबिलिटीने काहीतरी कामं करणार, रिस्पॉन्सिबिलिटीने पैसे इन्व्हेस्ट कराल कुठेतरी. नाईट ऑफ पेंटिकल रिस्पॉन्सिबिलिटीने तुम्ही काहीतरी करताय. हे बाई पण 2 आई शपथ, आता काय बोलणार, 2 3 कार्ड एकाची आलेत. बघा इथे 3 पेजची कार्ड, 3 नाईट ऑफ, हे बघा इथे नाईट ऑफ वॉन्ड्स आणि इथे नाईट ऑफ पेंटिकल्स, म्हणजे सगळीकडे पेंटिकल्सचं कार्ड आहे तुम्हाला, म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि वॉन्ड्स म्हणजे जलद गतीने, बघा म्हणजे जलद गतीने तुमच्याकडे काहीतरी ऑपॉर्च्युनिटी येते. नोकरी येईल, गव्हर्नमेंटची नोकरी, आता सूर्य चांगला म्हणजे गव्हर्नमेंटची पण नोकरी येऊ शकते. ज्यांचं लग्न जमत नाही त्यांची लग्न जमत आहे सुंदर, हे करून रिलेशनशिप चांगलं होतं आहे. पेंटिकल येते तर कसं सगळ्यातच सुख येते तुम्हाला, काहीच सुख नाही अगोदर. हे बघा आता ह्या म्हणजे तुम्ही आता तुमच्याकडे काहीतरी टॉवर मुवमेंट असेल, काहीतरी वाईट संकट असेल, त्याच्यामुळे तुम्ही झोपत नव्हता, विचारांमध्ये असाल, किंवा एखादा जॉब बीब गेला असेल त्या टेन्शनमध्ये होतात तुम्ही इतके दिवस. राहू म्हणजे राहू आहे, राहूचं काढ म्हणजे राहू तुम्हाला व्यवस्थित झोपू देत नव्हता, किंवा काहीतरी घरात निगेटिव्हिटी असेल तुमच्या मनात असेल त्यामुळे तुम्ही झोपत नव्हता. पण आता ही टॉवर मुवमेंट तुमची सगळी संपणार आहे. तुम्ही आता शांततेत झोप घेणार आहात, कारण जर एवढा पैसा येणार आहे, आता तुम्ही पैशाचा विचार करणार आहात. पैशाच्या विचाराने तुम्हाला कधीची झोपेला तुम्हाला हे होईल, एवढा पैसा आला तर कुठे ठेवायचा ह्याचा विचार करा तुम्ही. आणि हे वॉन्ड्स आले तर कप्स आले, बघा किंग आहे, किंगची एनर्जी आहे, बघा फायरिंग म्हणजे एक वॉन्ड्स आणि कप्स, म्हणजे तुमच्याकडे एक रिस्पॉन्सिबिलिटीने मागाल तुम्ही, सगळ्या मॅनिफेस्ट काय होत्या. म्हणजे इथे विष्णू सगळ्यात मॅनिफेस्ट करतोय, शंकर तुमचं जे मागाल ते देते. म्हणजे शंकर आणि विष्णू दोघं पण जे, आता विष्णू आले म्हणजे लक्ष्मी तर आपल्याला भरभरून देते, आणि लक्ष्मी आली म्हणजे तुम्ही काय रिडिंग करू, मला लक्ष्मीच एवढे आलेत, मी काय रिडिंग करू. आता वॉन्ड्स म्हणजे तर सगळी तुम्ही जबाबदारीने सगळी कामं करणार आहेत. बघा एक फायर एनर्जी आहे तुमच्यामध्ये, म्हणजे उत्सुकता आहे तुमच्याकडे काहीतरी करण्याची. आणि सगळं तुम्ही जे कप्स इथे आला आहे म्हणजे सगळ्यात मॅनिफेस्ट तुमच्या पूर्ण होतं. ते सुंदर हे आहे आधी आहे तुमच्याकडे. हे बघा ह्याच्यामध्ये तुमच्याकडे आता हे 5 नंबरचं का, 5 म्हणजे बुद्ध पण क्रिएट हे होतो, जे तुम्हाला असे पाठवून जे लोक आपल्याला जे काय त्रास देतात आपल्या रिलेशनशिपमध्ये. मी एवढं हे नाही करत रिलेशनशिपमध्ये, म्हणजे जे कोण लोक आपलं चांगलं बघत नाहीत ते लोक आपल्या मागे भांडणं लावणारी असतात, ते आता सगळं संपतं आहे.
हे बघा, हे म्हणजे हे तुम्ही एक बर्डनमध्ये होतात. हे पण 10 नंबरचं काम म्हणजे सूर्य चांगलं होतं आहे. हे बघा, हे डेव्हिलचं कार्ड आलं म्हणजे काहीतरी घरात पितृदोष होता. म्हणजे बघा, हे पित्रांचं कार्ड आलं. मी बोलली ना, घरात इथे पित्र आत्ता आले म्हणजे तुमच्या घरात डेव्हिलचं कार्ड म्हणजे पितृदोष होता तुमच्या घराला, वास्तुदोष होता काहीतरी, म्हणजे तो संपतोय. म्हणजे आता जी दुर्गादेवी आले, नवरात्र आले, त्या देवी तुम्हाला तुमचा हा डेव्हिल घेऊन जाणार. नवरात्रीतली देवी आले तर 3 देवी हा डेव्हिल घेऊन जाणार आहे तुमच्या घरातलं निगेटिव्ह एनर्जी घेऊन जाणार आहे. तेव्हा तुमचं हे सगळं रिबर्थ होणार आहे. शनिदेव पण तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणजे तो रिबर्थ करते. बघा, तुम्ही हँग होता, सगळ्यामध्ये स्टक होता कामामध्ये वगैरे. काय बघ, तो चंद्राचं काळ म्हणजे चंद्र खूप हे आहे तुमच्या मागे. बघा, चंद्र खूप तुमचं मन चांगलं होतं आहे. तुम्ही जे पहिलं विचारत होता त्या विचारातून बाहेर पडणार तुम्ही. सुंदर काढ आहे. बघा, हे एक शनीचं काळ आलं आहे. बघा, ते एक शनीचं काळ, हे एक शनी म्हणजे बघा, तुम्हाला वरून जलद गतीने सगळ्या ऑपॉर्च्युनिटी येतात. म्हणजे भरपूर तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहेत, काय मी बोलू शकत नाही. बघा, जजमेंटचं काळ, हे जजमेंटचं काळ म्हणजे देवाशी कनेक्ट, डायरेक्ट देवाशी कनेक्ट. आणि पित्र पण बघा, खूप जण पित्र पण तुमच्या देवांना सांगतायत. माझे जे आहेत घरातले त्यांनी माझ्याबद्दल खूप केलं आहे देवाचं, त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. म्हणजे ते पित्र पण सांगतायत. हे बघा, आता जर तुमच्याकडे जेव्हा मनी याल ना, मनी येईल एवढा पैसा, तेव्हा तुम्ही दानधर्म पण करणार. स्वतः दानधर्म करणार तुम्ही लोकांना. भरपूर ट्रस्ट बेस पण ओपन करू शकता तुम्ही. काहीतरी हे करताय तुम्ही, ट्रस्ट वगैरे ओपन करताय, काहीतरी करताय तुम्ही. आणि भरपूर तुमचं काहीतरी. बघा, तुम्ही इथे ना, हे बघा, पेजचं हे आहे ना, पेजचं हे आहे म्हणजे बहुतेक तुम्ही ना इथे काहीतरी शिकताय, काहीतरी कोर्स करताय, काहीतरी नव्याने काहीतरी क्रिएट करताय, नवीन कोर्स वगैरे करू शकता, काहीतरी शिकताय. आणि तुम्ही आता देवाच्या मार्ग म्हणजे आता ते हे देवाशी तुम्ही कनेक्ट झालाय म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअल पण आहात. म्हणजे तुम्ही देवाचं पण भरपूर करता. हे बघा, किती सुंदर कार्ड आहेत. बघा, मॅजिशियन म्हणजे मॅजिक होणार तुमच्या आयुष्यात. भरपूर काही मॅजिक होणार, तुम्हाला कळणारच नाही काय मॅजिक होणार. हे बघा, हे 7चं मी बोलली ना, हे राहू असा तिथे केतू नाही. बघ, 7 नंबर, 7 ऑफ पेंटिकल्स. हे बघा, 7 ऑफ पेंटिकल म्हणजे पेंटिकल येते तुमच्या, केतू पण चांगलं येतं म्हणजे देवाशी तुम्ही कनेक्ट होत आहे, पैसा देतोय जाय. बघा, हे कार्ड आलं की सगळं झालं. हा मोठं कार्ड, सण तुम्हाला बोलले ना, तुमचं सण चांगलं होतं आहे म्हणजे गणपती बाप्पा तुम्हाला ब्लेसिंग देतो आहे, महालक्ष्मी ब्लेसिंग देते आहे आणि नवरात्रीचे 9 देव्या पण तुम्हाला ब्लेसिंग देत आहेत. असं बघायला तर जगन्नाथाचं, अरे हा विष्णूचं काळ आलं ना, मी विसरली. जगन्नाथ यात्रा चालू आहे म्हणजे जगन्नाथ म्हणजे विष्णुदेव आले, श्रीकृष्ण आला म्हणजे हे श्रीकृष्णाचं पण 3 पेज आलेत. म्हणजे बघा, हे याच्यामध्ये विष्णू पण आले तुम्हाला, श्रीकृष्ण पण आले ब्लेसिंग द्यायला तुम्हाला. सुंदर कार्ड आहे, सुंदर. आज हे झालं. आज बघा, मी विसरली, आज विनायक चतुर्थी होती. मी देवीचा आता अभिषेक केला वैभवलक्ष्मी म्हणून. माझ्या मनात आलं होतं गणपती घे, मी काय विचार करत बसली आणि उठली नाही मी वरून आणि गणपती खाली गेलं, हे केलं. मी आता मला खूप चुकल्यासारखं वाटतंय. मी गणपतीचा अभिषेक राहिला माझा, देवीचा झाला, गणपतीचा राहिला माझ्या. आज विनायक चतुर्थी होती, सॉरी गणपती बाप्पा. सुंदर ब्लेसिंग आहे तुम्हाला, सुंदर आशीर्वाद आहे देवाचा. म्हणजे सगळ्या देव्या तुमच्यावर प्रसन्न आहेत. आणि दुर्गा सप्तशती तुम्हाला पूर्ण वाचायला मिळत नसेल, दुर्गा कवच वाचा, दुर्गा चालीसा वाचा. आणि आज महालक्ष्मी आहे तर महालक्ष्मी स्तोत्र वाचाल तर तेवढं खूपच चांगलं आहे. हे करून केलात तर. गणपतीचं पण हे आहे, गणपतीचं पण आज विनायक चतुर्थी काय सगळी नाही हे करत, पण गणपतीचं पण तुम्ही देवळात जा. आज गणपती खूप आपली बुद्धी वाढवतो, बुद्धी वाढली की आपल्याला विद्या पण येते आणि विद्या आली की हे सगळं आपलं सगळ्यात आपण सक्सेस होतो. गणपतीला प्रे करणं खूप गरज आहे. आणि कोणतेही काम सुरुवात करता म्हणजे वक्रतुंड नाव घेतो, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न देव सर्व कार्येषु सर्वदा. देवा माझ्या सोलपरीला असंच आशीर्वाद दे आणि तुमचे सगळे ग्रह चांगले राहू दे, सगळ्या ग्रहांचा आशीर्वाद मिळू दे माझ्या सोलपरीला. थँक्यू.